मैत्रिणींनो, मी डॉक्टर जया बंगाळे, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाची विभाग प्रमुख म्हणून मी कार्य करते. तसंच माझ्यावर या महाविद्यालयाची प्राचार्य म्हणून देखील जबाबदारी आहे. आणि मैत्रिणींनो, मला माहिती आहे की आपण ऊसतोड कामगार असून की या क्षेत्रामध्ये देखील अतिशय मेहनतीचं काम करता, रात्रंदिवस कुटुंबासाठी राब राबता. परंतु असं करत असतानाच आपल्या चिमुकल्यांकडे मात्र आपलं या कामांच्या व्यापापायी दुर्लक्ष होतं. खरं म्हणजे तर प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मूल कसं हुशार असावं, त्यांना अभ्यासात प्रगती करावी, चांगलं त्यांनी कीर्ती कमवावी, नोकरी त्याला चांगली लागावी किंवा तो सुसंस्कृत असावा आणि सर्वांनी त्याचं कौतुक देखील करावं असं वाटत असतानाच, परंतु पालक म्हणून देखील आपली एक विशेष जबाबदारी असते. तर आपल्याकडे असंच ग्रामीण विभागामध्ये बहिणाबाई चौधरी नावाच्या एक कवयित्री होऊन गेल्या. आणि मला वाटतं मी जिथे जिथे पालकांशी मातांशी संवाद साधते तेव्हा मला बहिणाबाईंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या महान कवयित्री ज्या की काही शिकलेल्या देखील नव्हत्या, परंतु त्यांनी आपल्या ओव्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं संदेश आपल्याला दिलेले आहेत. त्यांनी एका आपल्या ओवीमध्ये काय म्हटलेलं होतं की ज्याच्या दारी नाही आड त्याने फुलं झाडं लावू नये आणि सोसता सोसेना संसाराचा भार त्याने मुलं बाळ होऊ देऊ नये. हो की नाही? किती अतिशय प्रखरपणे त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या ओवीचा अर्थ काय होतो की आपल्याला जर मुलांचं संगोपन करायचं असेल तर आपल्यामध्ये तेवढी क्षमता आहे का? आपण त्याचं संगोपन चांगल्या प्रकारे करू शकतो का? हा विचार गांभीर्याने करूनच आपण मुलांना जन्म द्यावयास हवा. असं म्हणतात की सगळ्यात अवघड कार्य कोणतं असेल तर हे आहे मुलांना वाढवणं, बालसंगोपन करणं. एक वेळ आपण आत्ताच पाहिलं की अवकाशात एखादं यान पाठवणं तरी सोपं आहे. असं म्हणतात की या जगामधली कोणतीच अशी गोष्ट नाही की ती आपल्याला करता येत नाही. परंतु असं असताना देखील बालसंगोपन मात्र तेवढीच अवघड हे कार्य आहे आणि आपण ते अगदी सहजतेने घेतो. आपल्याला वाटतं की जन्माला आलेलं मूल हे वाढणारच, हे मोठं होणारच. परंतु हे करत असताना सुद्धा एक पालक म्हणून, कुटुंबीय म्हणून आपली भूमिका अतिशय महत्वाची ठरते. आता पालक म्हटल्याबरोबर कसं आहे, त्याचा अर्थच असा होतो की आई आणि वडील. खरं म्हणजे अपेक्षित काय असतं की ही मुलांची काळजी घेत असताना हे दोघांचाही सहभाग आणि त्याबरोबरच कुटुंबियांचा सहभाग महत्वाचा आहे. परंतु नेमकी आपली चूक इथंच होते आणि सगळी जास्तीत जास्त जबाबदारी जी असते मुलांना वाढवण्याची ती आईवर येते. परंतु असं मला इथं ठामपणे सांगायचं आहे की सर्व कुटुंबियांनी, विशेषतः आई आणि वडिलांनी या मुलांच्या संगोपनात सहभागी होणं खूप खूप आवश्यक आहे. आणि आपल्याला तसं सांगायचं झाल्यास की अतिशय महत्वाच्या गोष्टी, खरं म्हणजे हे बालसंगोपन किंवा याविषयीची माहिती, शास्त्रोक्त माहिती ही अगाध आहे. आपल्याला भरपूर वेळ लागतो किंवा भरपूर आपल्याला म्हणता येईल की भरपूर काळ लागतो ही माहिती होण्यासाठी, तरी देखील ती संपत नाही. मग अशा वेळी महत्वाचे मुद्दे तरी आपल्याला माहिती पाहिजे असतात, महत्वाची माहिती पाहिजे असते. तर आपण विचाराल की हे आता कसं करायचं, बालसंगोपन म्हणजे काय, केव्हापासून सुरुवात करायची? तर आपण असं विचारलं तर सर्वसाधारणपणे समाजाला काय वाटतं की मूल जन्माला आलं की मुलांचं संगोपन हे सुरू होतं. परंतु मैत्रिणींनो, इथं आपली गफलत होते. खरं बालसंगोपन हे की जेव्हा महिलेची गर्भधारणा होते तेव्हापासूनच तर सुरू होत असतं. आणि असं म्हणतात की आई जर सक्षम असेल, आई जर सशक्त असेल तर ती निश्चितच चांगल्या बाळाला जन्म देऊ शकते. म्हणून आपण आजच्या मुलीमध्ये उद्याची माता पाहिली पाहिजे. कारण आजची मुलगी हीच उद्या माता होणार असते. मग तिचं भरण पोषण आलंय,
तिचे शिक्षण आलेलं आहे, तिची चांगल्या आरोग्याची काळजी, ही सगळी जबाबदारी एका कुटुंबियाची असते. की घरामध्ये मुलगी जर असेल तर तिची आपण चांगली काळजी घेतली पाहिजे. म्हणजे पुढची होणारी पिढी जी आहे भविष्यातली, ही निश्चितच सुदृढ अशी जन्माला येईल. म्हणजे मला काय सांगायचंय मैत्रिणींनो, की अगदी सुरुवातीपासून ही जर महिला जर सक्षम असेल, महिला जर सुदृढ असेल, तर निश्चितच ती गर्भधारणेच्या वेळी पण सुदृढ असेल. आणि अशी महिला की ही जी जन्माला मुलाला जन्म देते, तर निश्चितच तिचं मूल होणारं देखील सुदृढ होतं. या उलट होतं काय, की आपल्याकडे आपण पाहतो, की बऱ्याचशा मुली, महिला या क्षयानं पीडित आहेत. अगदी कुपोषित असतात, कमी वजनाच्या असतात. मग हे कसंच आपली पिढी जी आहे पुढची सुदृढ होणार? मग यासाठी आधी आपण स्वतःची काळजी घेणं शिकलं पाहिजे. विशेषतः महिला ज्या असतात, या आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे अतिशय दुर्लक्ष करतात. परंतु हे असं दुर्लक्ष करून टाळणं, कारण आपल्याला एक सुदृढ मूल जन्माला घालायचं आहे. म्हणून गर्भावस्थेत विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं. बरं, असं आता काळजी घेत असताना सुद्धा नेमकी चूक कुठं होते, की सुरुवातीचे 2 महिने अतिशय महत्त्वाचे असतात. परंतु त्या महिलेला कळेपर्यंतच, की मी गर्भवती आहे, तोपर्यंत बराचसा वेळ गेलेला असतो आणि नंतर समजतं. मग हे 2 महिने का महत्त्वाचे? कारण मुख्य प्रमुख अवयव आपले जे असतात, ते याच तर वयात तयार होतात. जसं की हृदय आहे, फुफ्फुसं आहेत, डोळे आहेत. तर हे महत्त्वाचे आपले मानवी जे अवयव असतात, तर त्याच्यासाठी हे सुरुवातीचे महत्त्वाचे असतात. दुसरी महत्त्वाची चूक काय करतात, की छोटे-मोठे आपल्याकडे आजार काही झालं, की कुठं अंगदुखी आहे, सर्दी झाली, ताप आला, की आपण त्या औषधी दुकानांवर जाऊन त्या दुकानदारांनाच विचारतो, की मला हे डोकं थांबवायची गोळी द्या किंवा डोकेदुखीची गोळी द्या, पोटदुखीची गोळी द्या. मग होतं काय, मेडिकल दुकानावर जाऊन औषधी औषधी जे विक्री करतात, त्या दुकानदारांनाच विचारतात, की मला डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, ताप आलेला आहे आणि काहीतरी गोळी द्या. मग असं जर आपण कोणत्याही औषधांच्या म्हणजे डॉक्टरी सल्ल्याविना अशी काही औषधी घेतली, तर निश्चितच आपल्या प्रकृतीसाठी ती हानिकारक असते आणि विशेषतः वाढत्या गर्भासाठी. म्हणून मैत्रिणींनो, कृपया गर्भावस्थेमध्ये आपण असं मनाने कोणतीही औषधी घेणं टाळलं पाहिजे. म्हणजे जन्माला येणारं मुलामध्ये काही विकृती निर्माण होत नाहीत. अन्यथा हे असं सामान्य मूल होण्यामध्ये बऱ्याच अडचणी येऊ शकतात. अजून एक महत्त्वाचं म्हणजे, की आपण पोषणाविषयी तर काळजी घ्यायचीच आहे आणि मला वाटतं आपल्या डॉक्टर भगिनी देखील आपल्याला खूप छान माहिती देणार आहेत. परंतु आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना विश्रांती घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं बरं का. की गर्भावस्थेमध्ये जर विश्रांती आपण घेतली नाही, तर कमी वजनाचं मूल जन्माला येणं किंवा अजून जसं त्याचं वजन वाढवायला पाहिजे तसं वाढत नाही किंवा डिलिव्हरीच्या वेळी काही त्यांना काही अडचणी येऊ शकतात. मग त्यामुळं आपण दिवसभरातून किमान 1-2 तास तरी विश्रांती कशी मिळेल असं पाहिलं पाहिजे. परंतु आपल्या या व्यवसायामध्ये ऊस तोडत असताना विश्रांती बाजूला ठेवून, की दिवसभरात आपला कामाचा निपटारा कसा होईल याकडेच आपलं जास्त लक्ष असतं. तर मला इथं सांगावयास आवडेल, की आपण निश्चितच, की अधून-मधून आपण काम करत असताना सुद्धा ही विश्रांतीची खूप गरज असते. तसंच आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं कसं राहील, आपण आनंदी कशा राहू या काळामध्ये, की याकडे आपण लक्ष दिलं तर मला वाटतं. आणि ह्या गोष्टी तर माहीतच आहे, की पूर्वीचा काळ गेलेला आहे आता. पूर्वीच्या महिला म्हणत होत्या, की आम्हाला दवाखाना माहिती नव्हता किंवा आम्ही दवाखान्यात आपली प्रसूती करत नव्हतो. परंतु घरी प्रसूती करायची झाली, तर त्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. होणारं चांगलं सुदृढ मूल सुद्धा जर गुदमरलं गेलं, तर त्याचं देखील आपण ते प्राणास आपल्या मुक्त. मग अशा वेळी आपण, की शासनानं सुद्धा एवढ्या सुविधा आपल्यासाठी केलेल्या आहेत, तर त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. आणि आपण या अशा प्रसूती करणं किंवा गर्भावस्थेमध्ये कोणतेही वैद्यकीय औषधोपचार करून न घेणं, या अशा गोष्टींना फाटा दिला पाहिजे. याऐवजी की जसं आपल्या गावातील आशाताई असतील किंवा डॉक्टर्स आहेत, तर त्यांच्याकडे भेटी देणं दवाखान्याला, त्यांनी दिलेल्या औषधी घेणं, की या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.
मग असं आपण समजूयात की आपण खूप छान काळजी घेतली या आपल्या गर्भावस्थेमध्ये. एक छान सुदृढ मूल आपल्याला जन्माला आलेलं आहे. मग महत्वाचं काय केलं पाहिजे, की जे मूल जन्माला आलेलं आहे, की त्याचा स्वीकार करणंही तेवढंच महत्वाचं असतं. मग ते मूल कसंही असू द्या. तुम्हाला जरी वाटलं असेल, की मला मुलगी हवी आहे, मला मुलगा हवा आहे किंवा अजून माझं मूल खूप गोरं पाहिजे मला, तर हे कोणताही विचार न करता जे आपण बाळ जन्माला घातलेलं आहे, की त्याचा अंतःकरणापासून आपण स्वीकार केला पाहिजे. आपल्याला वाटतं ह्या बाळाला काय कळतं, परंतु हे बाळाला आपले स्पर्श सगळे कळत असतात. आपण किती त्याला मायेनं घेतो, किती प्रेमानं त्याला गोंजारतो, त्याचा सगळे त्या स्पर्शावरून ते बाळाला समजत असतं. मग म्हणूनच आपण आपल्या बाळाचा अंतःकरणातून स्वीकार करून की त्याला सुद्धा की लहान बाळाला सुद्धा की नजरेस नजर भिडवून बोलणं आहे, त्याला त्याच्याशी संवाद साधणं आहे, नंतर त्याच्या गरजा आपल्याला समजलं पाहिजे की आपलं मूल कशामुळे रडत आहे. कधी त्याला भूक लागलेली असते, कधी कंटाळा आलेला असतो, कधी त्यानं अंथरूण ओलं केलेलं असतं. तर मग अशा वेळी पटकन जाऊन त्याची गरज काय आहे ही समजून घेतली पाहिजे. आणि मग तसं जर केलं तर निश्चितच काय होतं की ह्या बाळाला एक विश्वास निर्माण होतो. आपल्याला वाटेल की ह्या बाळांना काय, परंतु ह्या वयामध्येच त्यांना एक विश्वास निर्माण होतो की नाही, की माझे आई बाबा माझी छान काळजी घेत आहेत, माझी सर्वजण चांगली काळजी घेत आहेत. आणि असं एक विश्वासाचं नातं निर्माण झालं की पुढे त्यांचा मुलांचा सर्वांगीण विकास देखील अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. मग आपल्याकडे सुद्धा कसं आहे की काही संस्कृती किंवा काही पारंपरिक खेळणी म्हणता येईल तर आपण खूप छान आपल्याकडे उपलब्ध असतात, परंतु या काळाच्या ओघात या मागे पडत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण बाळासाठी काय करतो की पूर्वीच्या काळी चांदवा लावत होते, अजूनही काही कुटुंबांमध्ये लावतात, विशेषतः ग्रामीण विभागामध्ये. तर चांदवा म्हणजे काय की वर असं काहीतरी चौकोनी एक पुठ्ठा घेऊन त्याला छान कापडाच्या अशा चिमण्या तयार करत होते, काही प्राणी असतील, नंतर काचेच्या देखील काही पुंगळ्या असतात त्या लावून, घुंगरू लावून मग हा असा सुंदर असा चांदवा सजवला जायचा आणि तो बाळाच्या पाळण्यावर लावत असत. परंतु हे काळाच्या ओघात मागे जरी पडत असेल तरी आपल्याला जर बाळाचा आपल्याला विकास करायचा आहे तर संशोधनातून सुद्धा हे लक्षात आलंय की असं चांदवा लावणं खूप खूप गरजेचं आहे. त्यामुळे बाळाचा विशेषतः बौद्धिक विकास खूप छान होतो. कसं काय होत असेल बरं हे, कारण बाळाचं सुद्धा आणि लावत असताना आपण काय केलं पाहिजे की खूप उंचावर लावायचा नाही तो चांदवा, की आता बाळ जर असेल तर साधारणतः फक्त 20 इंच येईल इतक्याच उंचीवर आपण तो चांदवा लावला पाहिजे. आणि मग बाळ काय करतं, त्या पाळण्याला त्याचा पाय लागला, पाळणा हल्ला की ते चांदवा देखील हलतो. आणि असा चांदवा हल्ला की होतं काय, त्याचे आपण लावलेले घुंगरू असतील, त्याला ते काचेचे पुंगळ्या लावलेल्या असतील, त्या चिमण्या मग त्या हल्ल्या की बाळाचं लक्ष त्याकडे वेधित होतं. आणि मग त्यामुळं बालकाच्या एक विचारांना चालना मिळते की मी जर पायाने रेटा दिला तर तो चांदवा लावलेला आहे तो हलतो. मग ते एकमेकांशी संबंध लावायला लागतात आणि त्यांचा जणू तो एखादा खेळच बनून जातो. आणि यामुळे देखील त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते. आणि मेरी गो राऊंड प्रमाणेच आपण बाळाच्या पाळण्यावर जसं सांगितल्याप्रमाणे रंगीत बांगडी किंवा रिंग आणि याबरोबरच असं रंगीत फुगे जरी लावले तरी काय होतं की बाळाचं लक्ष जे आहे तर त्या हलणाऱ्या किंवा फिरणाऱ्या वस्तूंकडे जाऊन याचा फायदा त्यांना त्यांच्या बौद्धिक विकासासाठी होत असतो. आणि मैत्रिणींनो, हे मुलांना देखील कसं असतं की सभोवतालच्या आपल्या विश्वाविषयी देखील खूप खूप उत्सुकता असते. मग त्यामुळे सुद्धा कसं आहे की आपण त्यांना की कुठेही आता आपलं मूल हळूहळू मोठं होत असतं, मग आपल्याला त्याला सभोवताली दिसणाऱ्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याविषयी सांगणं खूप गरजेचं असतं. की जसं की आपण फुलं पाहतो किंवा एखाद्या झाडाची पानं असतात, वाळू आहे, शंख आहेत, शिंपले आहेत, की अशा गोष्टींबरोबरही मुलं छान खेळतात. मग ह्या वस्तूच त्यांना कधी मोजायला देणं, कारण सगळ्या गोष्टी मुलं शाळेत जाऊनच शिकतात असं नाही, तर आपण घरी सुद्धा की सहज त्यांना म्हणू शकतो की आता घरात समजा एखाद्या काही वाट्या असतील की घरात आपला ग्लास असतात पाण्यात पिण्याचे, तर मग हे मोज बरं किती आहेत ग्लास,
पाणी पिण्याचं मोज बरं. आणि मग यामुळे होतं काय की मुलांना एक मोजण्याची देखील सवय लागते. मुलांना मग घरामधीलच अशा जर आपण वस्तू मोजण्यासाठी दिल्या तर पुढे काय होतात की त्यांना हा एक खेळ तर वाटतोच, परंतु त्यांच्या ज्ञानात देखील भर पडून पुढे त्यांना शालेय अभ्यास करताना गणितासारखे विषय सुद्धा सोपे जायला लागतात. मग त्यांना ते मोजणं म्हणा किंवा काही आकारानं आपल्या घरातील भांडेच की एक कसं म्हणता येतील की क्रमानं लावणं, जसं की लहान वाटी, त्याच्यावरून थोडी मोठी वाटी, त्याच्यावरून मोठी वाटी. मग होतं काय की हे सगळ्यांचा फायदा बालकांच्या विकासासाठी होत असतो. आणि विशेषत्वे करून आपण काय केलं पाहिजे की लहान मुलांच्या पंच ज्ञानेंद्रियांना आपण चालना दिली पाहिजे. की आपल्याला वाटत असेल की आपलं मूल हुशार झालं पाहिजे, कळत नकळतपणे आपण या गोष्टी करत असतो, परंतु यावर आपला अधिक भर देणं आवश्यक असतं. आता पंचज्ञानेंद्रियांना म्हणजे काय की त्यांना डोळ्यानं जास्तीत जास्त पाहू देणं, कानाने ऐकू देणं, कोणता आवाज आहे विचारणं. एखादं समजा नुसतं कानाने ऐकून मुलांना काही आवाज ओळखता आले पाहिजे, किंवा ज्या खाड्यासारख्या वस्तू आहेत, हे वेगवेगळ्या चवी ज्याला आपण म्हणतो की मग ही कोणती चव आहे, हा पदार्थ गोड आहे, खारट आहे, किंवा जसं त्या चवींचं ज्ञान त्यांना झालं पाहिजे. आणि मग नंतर प्रत्येक गोष्टींना जे आहे की ज्यापासून त्यांना धोका नाही, मग अशा वस्तूंना सुद्धा हात लावून पाहणं की म्हणजे स्पर्श ज्ञान. मग यामुळे सुद्धा काय होतं की त्यांच्या मेंदूला सुद्धा काय होते की एक प्रकारची चालना मिळून मग मुलं ही अतिशय हुशार होतात. बरं, मुलं शाळेतच जाऊन सगळं शिकतात असं नाही बरं का. तर आपल्या घर असू द्या, एवढंच काय की आपलं स्वयंपाकघर सुद्धा, की हे देखील एक ज्ञानाचं भांडार असतं मुलांसाठी. आपण सहजतेनं घेतो, परंतु प्रत्येक गोष्ट आपल्या घरामध्ये असलेली मुलांना आपण ती ओळख करून देत नाही. जसं की लहान मूल की आपली मुलं सुद्धा अंगणवाडीत जातात, पुढे शाळेत जायला लागतात. तर अंगणवाडीतच मुलांनी शिकलं पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे असं काही नाही. की घरात सुद्धा की एखादी भाजी असतील, मग ते टोमॅटो असतील, भेंडी असेल, तर ते मुलांना दाखवायचं की ही भेंडी आहे, हा टोमॅटो आहे, हा बटाटा आहे. मग यामुळे सुद्धा काय होतं की त्यांना भाज्यांची ओळख होते. तसंच धान्यांची देखील घरीच ओळख करून देता येते आपल्याला, की घरात जे काही धान्य असतात आपली, की ज्वारी असेल, हे गहू आहेत, ही डाळ आहे. आणि मग यामुळे होतं काय की मुलांना धान्याची ओळख होते, भाज्यांची ओळख होते. मग दुधाचे पदार्थ सुद्धा की त्यांना एक गंमत वाटते की आपल्याला एखाद्या वेळी दही सुद्धा विरजण लावायचं झालं, त्यांना दाखवलं आपण की बघ बरं आता हे सकाळी कसं होईल. किंवा एखाद्या धान्याला आपण मोड आलेले आपण कधी मटकी बांधून ठेवतो घरी, कधी मूग बांधून ठेवतो. मग त्यांना ते दाखवले की रात्री नुसते भिजवलेले मूग की कपड्यामध्ये बांधले की सकाळी त्याला कसं काय मोड आले, याला मोड म्हणतात. मग हे शब्द त्यांचे देखील कसं होतात की हे वाढायला लागतात. मग अजून आपल्या घरी सुद्धा हळद असते, तिखट असते. मग कोणते पदार्थ पाण्यात विरघळतात, जसं की साखर आहे, आपण त्यांना दाखवली की साखर कशी काय पाण्यात विरघळली बघ बरं, मीठ कसं काय विरघळलं बघ बरं. जेव्हा की एखादा आपण गहू टाकले पाण्यात तर हे विरघळत नाहीत. मग हे विरघळणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना कसं की घरी आपण त्यांना जर बोलत राहिलो, आपण दाखवत राहिलो, बाजारात गेल्यावर सुद्धा ही मोटरसायकल आहे, ही स्कूटर आहे, ही सायकल आहे, अशा गोष्टी सांगत गेलो, सभोवतालची माहिती देत गेलो, तर निश्चितच आपलं मूल कसं होतं, हुशार होतं. मग घरामध्ये सुद्धा कसं आहे की वेगवेगळे चित्र असतात, चित्र लावून थोडं भिंतीला, मग त्यांना विचारणं त्या चित्रात की हे काय आहे. याला मांजरीचं चित्र असेल तर नुसतं विचारलं तर मांजर कुठं आहे दाखव बरं मला. मग मूल आपला हात छोटस बोट घेऊन दाखवतं की ही मांजर आहे. मग नंतर त्याला विचारलं हे काय आहे, तर आपले स्वतःहून सांगतात मुलं. तर मग यामुळे सुद्धा काय होतात की मुलांच्या विकासामध्ये दिवसेंदिवस खूप खूप भर पडते. मग हे बौद्धिक विकासासाठी तर आपण झालेलंच आहे. आणि जी मुलं दररोज अंगणवाडीत जातात, जी मुलं दररोज शाळेत जातात, अशी मुलं अधिक हुशार होतात. या बौद्धिक विकासाविषयी सांगायचं झालं तर पहिले 4 वर्ष तर मुलांसाठी खूप महत्वाचे आहेत. 50% विकास मुलांच्या बौद्धिक विकासाचं तर पहिल्या 4 वर्षातच होत असतं. आणि नेमकं आपलं दुर्लक्ष याच वयाकडे होतं. आपल्याला वाटतं मूल लहान आहे, त्याला काय समजतं, परंतु आपण चांगलं त्याला बालवाडीत घातलं किंवा अंगणवाडीत त्याला प्रवेश दिलेला आहे, तर त्यांनी दररोज आपलं मूल पाठवणं,
आणि त्याचं पुढे हे करत असतानाच की निव्वळ अभ्यास एका अभ्यास किंवा हे काही खेळणी नुसतं देऊन होणार नाही आपल्याला. तर त्याचं पोषण आपण कसं करतोय, त्याला सगळे अन्नपदार्थ देतोय की नाही, त्याला खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी आहेत की नाही, या गोष्टी पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. तसंच आपल्याकडे कसं आहे की कधी अंधश्रद्धेपायी सुद्धा की आपण मूल आजारी पडलं तर आधी घरगुती उपाय करत राहतो, कोणी कोणी गंडे दोरे करत राहतं. तर हे असं न करता की आपलं मुलांना जे आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच आपण औषधं जी आहेत ही वेळेवर दिली पाहिजे. तसंच मुलांना या वयामध्ये कसं आहे की खेळण्यास खूप खूप आवडतं. मग त्यांच्या सुद्धा खेळण्यामध्ये कधी सहभागी व्हायचं आपण. त्यांनी खोटं खोटं आपल्याला काहीतरी करून दिलं, चहा करून दिला, असं म्हणतात मुलं सुद्धा की आई तुझ्यासाठी मी चहा करून आणला. तर मग त्यांचं कौतुक करायचं, कधी त्यांच्या खेळामध्ये सहभागी व्हायचं, त्यांना वेळ द्यायचा. आणि मग असं जर आपण सतत करत राहिलो तर काय होतं की मुलांच्या विकासाला खूप फायदा होतो. मुलं कसं आहे की आपल्याला प्रिय असतात. कधी कधी आपल्याला वाटतं की मोठे झाल्यावर आपोआप त्यांना शिस्त लागेल, परंतु हे करत असताना घरीच आपण त्यांना चांगले धडे दिले पाहिजे की मोठ्यांशी कसं बोलायचं, आदराने कसं बोलायचं, कोणी आलं तर त्यांना नमस्कार करायचा, स्वतःचं नाव सांगायचं. मग ह्या गोष्टी केल्या तर काय होतात मुलांना सुद्धा की समजायला लागतं की अरे मी असं वागलं पाहिजे. मुलांनी चुकीचं वागलं की त्याची समज त्यांना तेव्हाच दिली पाहिजे की आपण असं नाही समजायचं की मोठं झाल्यावर ते आपोआप शिकतील. आणि मुलं हे कसं असतात, अनुकरण प्रिय असतात की कुटुंबामध्ये आपण कसं वागतो, आई वडील कसे वागतात, कुटुंबीय कसं वागतं, त्याचंच अनुकरण मुलं करत असतात. मग त्यामुळं आपण कसं वागतो याकडे आपलं सुद्धा कसं आहे की आपण जागरूक असलं पाहिजे. मुलांपुढे आपण एकमेकांशी कसं बोलतो, मुलांपुढे कसं वागतो, आपल्या खाण्याच्या पद्धती कशा आहेत, मग तीच मुलं देखील ते मुलांमध्ये येतात. मग म्हणून आधी आपल्या सवयी ज्या आहेत या आपण सुधारल्या पाहिजेत. आणि मला वाटतं आपलं मैत्रिणींनो की आपण सुद्धा कसं आहे की आपण जे काही मुलांसाठी करतो ते अगदी मनापासून करून, आणि जेव्हा मूल आपल्या बरोबर आहे तेव्हा पूर्ण लक्ष आपलं सुद्धा आपल्या मुलाकडेच जर आपण दिलं तर निश्चितच मला वाटतं की आपली मुलं सुद्धा काय आहेत की खूप हुशार होतील. तर आपल्या सगळ्या भविष्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी, कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.